पण हे साला चाललंय काय? हिंदू दबतोय तर केवढा दाबणार त्याला, आणि कोण दाबतंय तर आमचंच सरकार, आमचंच प्रशासन. हे असंच चाललं तर जेव्हा काँग्रेसचं राज्य होतं आणि उघडपणे या लसूण चिवड्यांच्या गोठ्यात लोणी लावायला जायचे ते लोक राजकारणी, तेव्हा हिंदू हतबल होता हो. म्हणून गणपतीच्या पाटाखाली तलवारी, रॉड्स आणि रामपुरी ठेवावे लागायचे. आता पुन्हा तीच परिस्थिती हिंदूंवर का लादली जाते? काय हे सगळं बोटचेपर राजकारण चाललंय? कोणाच्या तुष्टीकरणासाठी चाललंय? अरे मला त्या अहिल्यानगरच्या त्या अक्षय कर्डिलेचा अभिमान वाटतो. आमदार आहे तो, जो उघडपणे म्हणतो नको आम्हाला तुमची चिल्लर मतं, हिंदुत्वावरचा हल्ला मी सहन करणार नाही. पण असे अक्षय कर्डिले गावोगावी जन्मायला हवेत ना. मित्रांनो नमस्कार. माझगावच्या राजावर झालेल्या अंडफेकीनंतरही मुंबई शांत आहे, कारण या शहरातला बहुसंख्य हिंदू हा सहिष्णू आहे. तो इतरांच्या धार्मिक भावनांचा आदर करून त्याच्या धर्माचा अनादरही तो सहन करत असतो मुकाट्यानं, कारण त्याला आजवर आपल्या सरकारनं, प्रशासनानं सर्व धर्म समभाव नावाचा वडापाव खायला घातलेला आहे. तर प्रशासनामधलं एक महत्त्वाचं खातं म्हणजे पोलीस खातं. तुम्ही खाता का नेता, तुम्ही खाता का नेता, तुम्ही खाता का नेता. इथंच खाता की बांधून नेता नाही, तर यांच्याबद्दल काय बोलायचं अशी परिस्थिती आहे. गणेशोत्सव येतोय, उगाच भानगडी नको म्हणून आम्ही नेहमीच गप्प बसायचं, पण हे आमच्या गाडीत बोटं घालून जाणार, आम्ही गुदगुल्या झाल्या यातच समाधान मानून गप्प बसून राहणार. मित्रो, माझगाव, नागपाडा, भायखळा आणि आता खेतवाडी बॅकरोड सारखे जे काही एरिया आहेत तिथं यापूर्वी मुस्लिमांची लोकसंख्या जास्त होती. तिथले हिंदू बांधव हे त्यांच्या नाकावर टिचून गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, गरबा वगैरे हे सण साजरे करत आलेले आहेत. याचं वैषम्य, याची बोच त्या लसणीजांच्या उरात सतत सरत असते. आणि ही सल मी स्वतः अनुभवलेली आहे, कारण मी याच भागात लहानाचा मोठा झालोय. उत्सवाच्या 10 दिवसात नाही जमलं तर गणेश विसर्जनच्या दिवशी तरी हमखास हे कांडे काहीतरी खुसपट काढून मिरवणुकीत दंगा घालणारच. लफडी, भानगडी, मारामाऱ्या या होणारच. आणि मग आपले लोक आधी आपला कुटुंब कबिला सुरक्षित करण्याच्या मागे धावणार. एखाद्याची 18-19 वर्षांची तरुण पोरगी मिरवणुकीत मैत्रिणींसोबत नाचत असेल तर तिला धक्का मार, नको ते उद्योग कर, यासाठी काही समाजकंटक या मिरवणुकांमध्ये शिरायचे, दारू प्यालेले किंवा काय. मग त्यांना अडवायला वाडीतली पोरं खास लक्ष ठेवून असायची. म्हणजे आम्ही आमच्या सणांच्या जल्लोषातही सावधच राहायचं. आम्ही आमचं मन मोकळं करून कधी कुठला सण साजरा करायचाच नाही. गणपतीच्या पाटाखाली तलवारी, रॉड्स आणि रामपुरी चाकू लपवून तयारीत राहायचं आम्ही. हे असले प्रकार मी 80च्या दशकात पाहिले. आता तर जग केवढं पुढे गेलंय. रामपुरी नावाचा चाकू असायचा, हे आता कोणाला सांगितलं तर त्याला त्याचा विश्वास बसणार नाही, अशी परिस्थिती आहे. आता सगळं फास्ट फॉरवर्ड झालंय ना. माझगावमध्ये गणपतीच्या आगमन मिरवणुकीवर मुसलमानांच्या एका इमारतीतून अंडी फेकली गेली. आमच्या धार्मिक प्रतीकांवरचा हा हल्ला होता की हो. पण त्यावर प्रक्षुब्ध झालेल्या जमावाच्या हाती काय पडलं? संतापलेल्या हिंदूंनी त्यांचा राग कुठे व्यक्त करायचा की करायचाच नाही? आमच्या गणपती बाप्पावर अंडी फेका, चपला फेका, आणि आम्ही हिजडांसारखे टाळ्या पेटत घरी बसायचं का? आमचा राग कुठे दाखवायचा आम्ही? कुणाला दाखवायचा आम्ही? बरं, दुसऱ्या दिवशी हा प्रकार काही लोकांनी चघळला, आपण कट्टर हिंदुत्ववादी आहोत असं हे दाखवायला सुके डोस वगैरे दिले. पण आदल्या दिवशी त्या मिरवणुकीत माझगाव पोलीस स्टेशनचे जे अधिकारी उपस्थित होते त्यांच्या समक्षही घडले. अंड कुठून आलं तेही पाहिलंय त्यांनी. पण त्यांनी लागलीच यावर काय कारवाई केली? उलट त्या झोनचे DCP जयंत मीना तिथं आल्यानंतर त्यांचा स्टँड काय होता तोही बघा. परंतु आता जे सुरळीत प्रकारे तुमची मिरवणूक चालू होती, बाप्पाचं आगमन चालू होता, त्याला कुठल्याही प्रकारच्या गालबोट न लावता, ठीक आहे, आणि कायदा हातात न घेता अशा प्रकारची नारेबाजी करणं योग्य आहे का? नारेबाजी करणं योग्य आहे का? अरे, प्रक्षुब्ध झालेला जमाव रागानं जय श्रीराम आणि गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणा देत होता. काही जण वंदे मातरम म्हणत होते. तर त्यावर हे DCP महाशय आपल्या पोरांना दमदाटी करतायत. जे लोक कायदा हातात घेत
रस्ता मोकळा कर, हे सार्वजनिक रस्ता मोकळा कर. म्हणे तू जास्त बोलतोयस, तुझ्यावर FIR करतो. हे DCP पण हिंदूच आहेत, पण यांच्यातलं हिंदुत्व खाकीच्या आड मुरदाड बनलेलं असणार. कर्तव्य करत असताना, ड्युटीवर असताना त्यांना त्यांचं हिंदुत्व वगैरे विसरावं लागत असेल, हे मान्य आहे मला. पण सत्सद विवेक बुद्धी वापरून ज्या बिल्डिंगमधून हे अंड खाली आलंय, त्या बिल्डिंगमध्ये घुसायची हिंमत आमच्या पोलीस दलात नाही. याच्यावर विश्वास बसत नाही मला. आता यावर कडी म्हणजे उद्या या लसूण चिवड्यांचा सण आहे, ईद ए मिलाद. तेव्हा यांचा जुलूस रस्त्यांवरून निघणार असल्यानं दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सार्वजनिक ठिकाणी गणेश आगमनाचे, गणेशोत्सवाचे बॅनर वगैरे लावू नका. लावलेच असतील तर ते काढून पोलिसांना सहकार्य करा, असा एक मेसेज, व्हॉट्सअप मेसेज विक्रोळी पोलीस ठाण्याच्या वतीनं जारी केला गेलाय असं समजतं. आता खरं खोटं देवालाच ठाऊक. आता व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी म्हटलं की काय काय येतं त्याच्यावर. पण हे सगळं बघितलं ना तर त्या नाणेघाटातल्या राणा प्रतापांच्या वीर गीताच्या गायनाच्या प्रकारासारखं झालं. बाजूला मुसलमान तरुणी उभ्या होत्या म्हणून आम्ही हल्दीघाटीचा इतिहास नाही गायचा, ते स्फूर्तिगीत नाही गायचं, त्यांना राग येतो, त्यांच्या धार्मिक भावना दुखवतात. यांची ईद आहे, जुलूस निकलेंगा भाई लोग का, तो तुम्हारा बैनर ढक के रखो. रस्ते में अगर तुम्हारे शिवाजी महाराज का पुतला वितला रहेगा तो उसके ऊपर गोनपाट डाल के रखो. हे सांगणार आम्हाला, हे सांगणार. म्हणजे असं झालं, शेजारी मुसलमान उभा असेल तर एक हिंदू दुसऱ्या हिंदूला राम राम नाही बोलू शकत. चायला भारतात राहतोय की बांगलादेशात, तिथले तरी हिंदूंना मारपीट करतायत, हाकलतायत, ते सोडून द्या, पण किमान ते हिंदू म्हणून जगतात तरी. खरंच हा प्रश्न पडलाय की आपण नेमके कोणत्या देशात राहतोय आणि या देशावर ज्यांची सत्ता आहे, या राज्यात ज्यांची सत्ता आहे, ते सत्ताधारी सोकॉल्ड हिंदुत्ववादी पक्ष आहेत असं उगाच जग बोंबलत असतं. इथं तर गांडूंच्या अवलादी नावाला हिंदू बनून फिरतायत सगळीकडे. विक्रोळीचा व्हॉट्सअप मेसेज हा एका जबाबदार माणसाच्या फोनवरून आलेला आहे. त्यावर विक्रोळीतली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची लोक संध्याकाळी पोलीस ठाण्यावर धडकणार आहेत त्यांना विचारायला, पण हे साला चाललंय काय? हिंदू दबतोय तर केवढा दाबणार त्याला, आणि कोण दाबतंय तर आमचंच सरकार, आमचंच प्रशासन. हे असंच चाललं तर जेव्हा काँग्रेसचं राज्य होतं आणि उघडपणे या लसूण चिवड्यांच्या गोठ्यात लोणी लावायला जायचे ते लोक राजकारणी, तेव्हा हिंदू हतबल होता हो. म्हणून गणपतीच्या पाटाखाली तलवारी, रॉड्स आणि रामपुरी ठेवावे लागायचे. आता पुन्हा तीच परिस्थिती हिंदूंवर का लादली जाते? काय हे सगळं बोटचेपर राजकारण चाललंय? कोणाच्या तुष्टीकरणासाठी चाललंय? अरे मला त्या अहिल्यानगरच्या त्या अक्षय कर्डिलेचा अभिमान वाटतो, आमदार आहे तो, जो उघडपणे म्हणतो नको आम्हाला तुमची चिल्लर मतं, हिंदुत्वावरचा हल्ला मी सहन करणार नाही. पण असे अक्षय कर्डिले गावोगावी जन्मायला हवेत ना मित्र. हे घोषित हिंदू राष्ट्र नसलं तरी हिंदुस्थान आहे ना. तिथं हिंदूंनी मान खाली घालून दबून जगणं अजून किती दिवस सहन करायचं? आता आपलं आपणच ठरवायला हवं. तुमचं यावर नेमकं काय मत आहे ना, ते मला कमेंट्समध्ये जरूर व्यक्त करा. आपला धर्म, आपला देव, आपला देश सुरक्षित ठेवायला उद्या नाही तर आजपासून आपल्याला सतर्क राहायला हवंय, उभं राहायला हवंय. नाहीतर मुसलमानांचे लाड आवच्चंद्र दिवा करो चालत राहतील सत्ताधाऱ्यांकडून. अशी गांडूंची अवलादांची संस्कृती इथं ऑलरेडी आहेच. त्यापुढे झुकायचं की ताठ मानेनं लढायचं हे आता तुम्हीच तुमचं ठरवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूस, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.